मैं वो नहीं बात कर रहा। पावती क्यों फाड़ी? आता आम्ही फ्रेश होऊन रेडी झालोय आणि आमचा फर्स्ट स्टॉप आहे अष्टविनायक टेम्पल. बाप्पाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतीही ट्रिप कंप्लीट वाटत नाही, म्हणून ठरवलं सगळ्यात पहिले बाप्पापासूनच सुरुवात करायची. बोला गणपती बाप्पा मोरया. वेदू आवरून तयार झालाय. या मॅडम तर झोपच करतायत. अभि तर पूर्ण झोपलाय आणि नॅनो तर नुसता टाइमपास करते रील बघत. आणि आमची ही मम्मी नेहमी विचारत असते काय माहिती काय विचार कर. हे पप्पा नुसतं मिरर मध्ये बघतात आणि त्यांचं फेवरेट काम प्रत्येक ट्रिपला नवीन कंगवा आणि तो गायब. नॅनो होतीये तयारी? कुठपर्यंत आली? रेडी विथ माय न्यू सँडल. पप्पा आले तुम्ही युट्यूबला करताना. फिरायला आल्यावर पप्पांमधलं एक छोटस लहान बाळ जागं होतं आणि ते खूप मस्ती करायला लागतात. बंद करते. ठीक आहे ती लॉकची चावी काढायची. आपण फिरायला सगळ्यांची तयारी झाली आहे तर आता आम्ही निघालो अष्टविनायक टेम्पल कडे. महाकालच्या दर्शनानंतर विजिट करायचं ठरवलं होतं, पण असं वाटलं दिवसाची सुरुवात तर बाप्पापासूनच करावी. हॉटेलपासून आपली गाडी 5 मिनिटावर पार्क केली होती. तिथे जाताना आम्हाला राजपूत समाज धर्मशाळा भेटली. आता सध्या 2 वाजलेत आणि आम्ही निघालोय अष्टविनायक टेम्पल कडे. सगळेजण खूप एक्साइटेड आहे. रस्त्यात मध्येच आम्हाला हत्ती दिसला ज्याचं नाव होतं शामू. तसा तर त्या ह्याच्यात बी भेटतो तो साईबाबाच्या मंदिरात. मग काय तर अष्टविनायक तिथं सर्व पुढे जायची गरज नाही आपल्याला. गाडी बाहेरच लोक इकडेच मोकळी बरं राहील. इकडे तिकडे कुठं त्यांनी आतमध्ये ते पार्किंग वगैरे आहे का काय असं हे होते. तिकडे सवारी व्हायलाच आहे. हां इथंच. फायनली मंदिरात पोहोचलो. मंदिर बाहेरून खूप मस्त दिसतंय आणि व्ह्यू पण खूप मस्त आहे. मंदिरात पाऊल टाकताच एकदम शांतता आणि खूप सकारात्मक वाइब्स येत होत्या. बाप्पांची 8 वेगवेगळे रूप, मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, पाळीचे बल्लाळेश्वर, महडचा वरद विनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, ओझरचा विघ्नेश्वर आणि रांजणगावचा महागणपती. बाप्पांचं वेगवेगळं रूप मनाला एक वेगळंच समाधान देऊन जातं. अष्टविनायक हे फक्त मंदिर नाही, ही एक आध्यात्मिक यात्रा आहे. अष्टविनायक मंदिरातून बाहेर पडून आम्ही थेट आलो गडकालिका माता मंदिरात. इथलं माहोल खूप शांत होतं. 51 शक्तिपीठातलंच एक म्हणजेच गडकालिका माता. दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि अगदी शेजारीच एक सुंदर गणेश मंदिर आहे तिथे गेलो. बाप्पाचं दर्शन घेतलं. बाहेर निघाल्यावरच तिथे एक गोशाला आहे. आम्ही तिथून पुढे मंगलनाथ मंदिराकडे निघालो. मंगलनाथ मंदिर म्हटलं की इथली पॉझिटिव्ह एनर्जी अगदी वेगळीच. पप्पा सगळ्यात पुढे जायचे आणि वाट बघत बसायचे. मंदिरात आलो आणि बघतो तर काही एवढी गर्दी. दर्शनाला अर्धा ते 1 तास लागला. इथून तुम्ही व्ह्यू बघाच आणि माकडांची मस्ती. इट्स 5:30 इन द इव्हिनिंग आणि आम्ही निघालो हरसिद्धी माता मंदिराकडे आरतीसाठी. मैं वो नहीं बात कर रहा। पावती क्यों फाड़ी? उन्होंने हमें 24 घंटे का बोला। आपने बोला था। आपने भी तो बोला था सुबह 7 बजे तक।
MP मध्ये पार्किंगचा खूप इश्यू होतो. जर त्यांनी आपल्याला पावती दिली तर ते डायरेक्ट फाडून टाकतात आणि म्हणतात की डबल पावती घेतात. सो तुम्ही जर कधी इथे येणार असाल तर प्लीज अवेअर राहा. आणि आता ते डायरेक्ट बोललेत की जर पार्किंगमधनं गाडी काढली तर तुम्हाला परत पावती फाडायला लागणार. हे थोडंसं फालतू दादागिरी टाईप आहे टुरिस्टसोबत, जे की ते नवीन दर्शनासाठी वगैरे येतात, त्यांना लुटायचा प्रयत्न. जर तुमच्यासोबत पण असा कधी सीन झाला असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की जर दुसरं कोणी येणार असेल तर ते आधीच अवेअर होतील. आणि एक गोष्ट अजून, MP मधले लोक बिलकुल सपोर्टिव्ह नाहीये. जर तुम्ही त्यांना ॲड्रेस विचारला तर ते काही पण वेगळंच सांगतील. आणि तुम्ही मॅपवर पण ट्रस्ट ठेवू नाही शकत, मॅप पण नुसतं गोल गोल फिरवतो. हेच आहे बघ, हरसिद्धी माता मंदिर. इथूनच गेलतो आपण. आता वेळ झाली संध्याकाळची आणि आपण आलो आहोत हरसिद्धी माता मंदिरामध्ये. रात्री 6:30ला इथे आरती होते. ती वाईब लिटरली नेक्स्ट लेवल असते. आता वेळ झाली आरतीची आणि तुम्ही बघू शकता इथे एवढी गर्दी आहे, म्हणजे आरती ही नेक्स्ट लेवलच असेल. आरती बघून वाटतं की आजचा दिवस कंप्लीट झाला. सकाळपासून सुरू झालेली ही स्पिरिच्युअल जर्नी आता संध्याकाळी इतक्या सुंदर नोटवर संपली आहे. गुड वाइब्स, गुड एनर्जी अँड अ ब्युटिफुल एंड ऑफ द डे. रूममध्ये येऊन चेंज करून फ्रेशअप होऊन आम्ही निघालो डिनरसाठी. डिनरसाठी आम्ही आलो सत्ययुग रेस्टॉरंटमध्ये. इथलं ॲटमॉस्फिअर खूप सिम्पल आहे आणि इथलं फूड पण डिसेंट आहे. तुम्ही बघू शकता आत्ता 11:30 झालेत आणि आम्ही निघालोय भस्म आरतीसाठी, कारण की तिथे लवकर रात्रीच नंबर लागायला लागतो, तेव्हा कुठे पुढे जागा मिळते. और उज्जैन आहे और भस्म आरती ना करे ऐसा कभी हो सकता है. इथे सगळे झोपलेत. भस्म आरतीसाठी आम्ही सगळ्यांनी घरूनच अप्लाय केलं होतं, पण आमच्या तिघींचेच नंबर्स लागले. बाकीच्यांचं ऑनलाईन तिकीट कन्फर्म नाही झालं, सो आम्ही तिघीच निघालोय भस्म आरतीसाठी. झोप खूप आली आहे, पण एक्साइटमेंट आहे भस्म आरतीसाठी. लेट्स गो. रात्री आम्ही निघालो. इथे सगळ्यांच्या इथे तुळशीचं लग्न होतं, त्यामुळे फटाके फोडत होते, त्यामुळे एवढी भीती वाटत नव्हती. मानसरोवर गेट नंबर 1मध्ये पोहोचल्या इथे फास्ट चेकिंग झाली. इतकी मोठी लाईन बघून तर आम्हाला धक्काच बसला, कारण रात्र असूनही एवढी गर्दी. पुढे इथे लाईन बाय लाईन एकेकाला चेक करून आतमध्ये सोडत होते. खरंच खूप मोठी लाईन होती आणि समोरच आम्ही मोबाईल लॉकरमध्ये ठेवले. लॉकरसाठी फुल सिक्युरिटी पण होती. भस्म आरती झाली आणि आम्ही निघालो रूमवर. एक्सपिरियन्स कसा होता, कसं वाटलं हे मी रूमवर जाऊन शेअर करेल. आत्ताच मी भस्म आरती करून आली आणि आता मी माझा एक्सपिरियन्स सांगते मला कसं वाटलं. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं मी 11:30 वाजता आम्ही हॉटेल सोडलं होतं. 15 ते 20 मिनिटं लागले आम्हाला मानसरोवर गेट नंबर 1मध्ये पोहोचायला. आणि लिटरली मी सांगते, पोहोचल्यावर समजलं की भस्म आरती काय असते, कारण की एवढी गर्दी होती, असं वाटतच नव्हतं रात्रीचे 12 वाजलेत. तुम्ही गेल्यावर फर्स्ट गेटवरच तुमची चेकिंग होते, म्हणजे आधार कार्ड आणि तुम्ही ऑनलाईन जे पास काढले ते आणि तुम्हीचे पर्सन ते व्हेरीफाय केलं जातं आणि तिथून आतमध्ये सोडलं जातं. आणि थोडंसं आतमध्ये गेल्यावर परत एकदा चेकिंग होते आणि तिथे चप्पल स्टँड आहे, तिथे निशुल्क आहे, तुम्ही तुमच्या चप्पल सेफली तिथे ठेवू शकता. आणि तिथून पण अजून थोडंसं पुढं गेलं 1 ते 2 मिनिटच्या अंतरावर तिथेच तुम्हाला मोबाईल काउंटर आहे, तिथे पण एकदा चेकिंग होते आणि तुम्हाला विचारलं जातं किती मोबाईल्स आहेत तुमचे, किती आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जुगाड करून मोबाईल लपून घेऊन जाऊ शकता, पण असं करू नका, कारण की
लिटरली सगळ्या पर्स बॅग सगळं चेक केलं जातं. 4 ते 5 वेळा आतमध्ये पण चेकिंग होते. सो मी तर रिकमेंड करेन तुम्ही लॉकरमध्येच मोबाईल आपले ठेवावे. आणि बाय चान्स तुमचा मोबाईल जर तिथे सापडला तर तुम्हाला परत पहिल्यापासून लाईनमध्ये लागायला लागतं. जो पर्सन मोबाईल सबमिट करायला जातो त्याचा फेस स्कॅन केलं जातं आणि त्याच पर्सनला तो परत रिटर्न केला जातो मोबाईल. दुसरं कोणी अलाउड नाहीये मोबाईल कलेक्ट करायला सुद्धा. आणि ऑनेस्टली सांगायचं गेलं तर आमच्या पुढे 2-4 जण होते, त्यांनी ना गपचूप मोबाईल घेऊन गेले होते. पण तिथे फायनली एकदा चेकिंग झाली आणि त्यांना परत लाईनमध्ये लागायला लागलं आणि ते आमच्या मे बी 2 ते 3 लाईन मागे होते. मग तुम्ही ठरवा की तुम्हाला मोबाईल घेऊन जायचंय की नाही. आणि समोर खूप सारी लाईन्स होत्या. ते चालता चालताच तिथे खाली बसून ते झोपतात तिथेच ते रेस्ट करतात आणि जसा 4 वाजतात तसे ते आपल्याला कळवतात आणि लाईन बाय लाईन एकोमागोमाग जातात. आणि मी तुम्हाला एक रिकमेंड करते, जर तुम्ही आरतीला गेलात आणि जाणारच असाल तर हायली रिकमेंड आहे तुम्ही मध्यभागी बसा, कारण की तुम्हाला भस्म आरतीचा अनुभव खूप छान घेता येईल. तिथे 3-4 स्क्रीन पण लावलेल्या असतात, तर जरी तुम्ही साईडला कडेला जर जागा नाही भेटली, बाय चान्स तुम्ही बसलेले असाल तर तुम्हाला भस्म आरती नक्कीच बघायला भेटणार आहे. मंदिरामधनं बाहेर आल्यावर तुम्ही तुमचे मोबाईल्स कलेक्ट करू शकता. सो दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग. अष्टविनायक टेम्पल, गडकालिका माता मंदिर 51 शक्तिपीठ मधलं एक आहे आणि नाथ टेम्पल आणि हरसिद्धी माता टेम्पल हे पण 51 शक्तिपीठ मधलं एक आहे आणि भस्म आरती. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि ऑनेस्टली सांगायचं गेलं तर हा एक्सपिरियन्स माझा अविस्मरणीय आहे. पूर्ण रात्र जागून अजून सुद्धा फ्रेश फील होतंय. तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यांमध्ये झोप अजिबात नाहीये. आणि अर्धा तास रूममध्ये रेस्ट करून आम्ही निघणार आहे दुसऱ्या स्पॉटला. त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघायला लागेल. सो स्टे ट्यून. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.